पुरोगामी किंवा आधुनिक महाराष्ट्रात आजही सुनेचा हुंड्यासाठी पैशांसाठी छळ होतो आणि याच छळाला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागतं। दुर्दैवानं हे घडलंय पुण्यातल्या पिंपरीतल्या चिंचवड परिसरात। एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या हगवणे कुटुंबानं आपल्या सुनेचा छळ केला आणि याच छळामुळे कंटाळलेल्या वैष्णवी हगवणेनं 16 मेला आपलं जीवन संपवलं। धक्कादायक म्हणजे वैष्णवीच्या लग्नावेळी तिच्या आई-वडिलांनी भेटीच्या रूपात कोट्यवधी रुपये उधळले होते, पण याचमुळे हगवणे कुटुंबाचा हव्यास वाढला। नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट पाहूया। अहो तिच्या नंदेनी 2 महिन्यापूर्वी एवढी तिला मारली, तिच्या अंगावरती तुकली। संसार वाचवायसाठी आम्ही खूप प्रयत्न केले। नवऱ्याचे जावायचे म्हणजे मी पाय पकडलेले, नंदेचे पाय धरले, सासूचे पाय धरले, की तिचं चुकत असेल। 4 महिन्यापूर्वी त्यांनी मोबाईल मागितला माझ्याकडे, तो सुद्धा मी 1.5 लाख रुपयाचा मोबाईल पुरवला। दरवेळेस तिला टोकायचे। दुर्दैवी वैष्णवीचे हे दुर्दैवी आई वडील। आपल्या मुलीच्या सुखासाठी त्यांनी जावयावर हुंड्याचा वर्षाव केला। तब्बल 51 तोळे सोनं, 7 किलो चांदीची भांडी, 20 लाखांची फॉर्च्युनर कार, लाखो रुपयांचा मोबाईल आणि इतर गिफ्ट यांची लयलूट केली। पण बदल्यात त्यांना काय मिळालं? आपल्या मुलीचा मृतदेह आणि आयुष्यभरासाठीचं दुःख। पुण्याच्या मुळशीतील राष्ट्रवादीचा पदाधिकारी राजेंद्र हगवणे याचा मुलगा शशांकशी अनिल कसपटेंनी आपली मुलगी वैष्णवीचं लग्न लावून दिलं। 2 वर्षांपूर्वी झालेल्या या लग्न समारंभात वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते। हुंड्यात दिलेल्या फॉर्च्युनर गाडीची चावी अजित पवारांच्या हस्तेच हगवणे कुटुंबाला प्रदान करण्यात आली। ती देताना फॉर्च्युनर तुम्ही दिली की मागितली असा सवालही अजितदादांनी केला होता। राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरात आपली मुलगी सुखानं नांदेल असं समजून कसपटेंनी मुलीचं थाटामाटात लग्न लावून दिलं। सोबत दागदागिने, गाडी, महागड्या वस्तू असं सगळं देऊन करोडो रुपये उधळले, पण त्याची परतफेड अशी होईल याची कल्पनाही त्यांनी केली नसेल। ती रडून रडून सांगायला लागली, मला खूप त्रास देतात ते। मग तिथून पुढे तिने थोडं थोडं सांगायला सुरुवात केली, पण स्पष्ट कधीच सांगितलं नाही। यावेळेला पहिल्यांदाच मारहाण झाली की याच्या आधी ही वारंवार मारहाण? दरवेळेस तिला टोकायचे। अहो तिच्या नंदेनी 2 महिन्यापूर्वी एवढी तिला मारली, तिच्या अंगावरती तुकली। दोघी सासू माय लेकींनी तिला गाडीत आणली, बालेवाडीपर्यंत आली, इतके टॉर्चर करत 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 आली आणि शेवटी माझी मुलगी म्हणली की मी इथं नदी आलेली, इथून उडी टाकीन गाडीत। त्यावेळेस गप्प बसल्या इथं आल्या। इथं आल्यानंतर त्या सासूचे मी पाय धरले, नंदेचे पाय धरलेत, की माझ्या लेकराचं काय चुकलं असेल मी तुमचे पाय धरतो। अशी ती नवऱ्याचे जावायचे म्हणजे मी पाय पकडलेले आहेत, नंदेचे पाय धरलेत, सासूचे पाय धरलेत, की तिचं चुकत असेल तर हात जोडून पाय जोडून विनंती करायचो, माझ्या मुलीचा संसार वाचवायसाठी आम्ही खूप प्रयत्न केले। तिने सुद्धा बिचारीने खूप आता सुद्धा 2-4 महिन्यापूर्वी त्यांनी मोबाईल मागितला माझ्याकडे, तो सुद्धा मी 1.5 लाख रुपयाचा मोबाईल सुद्धा पुरवला। शशांक आणि वैष्णवीचा खरं तर प्रेमविवाह, पण 28 एप्रिल 2023 ला वैष्णवी हगवणेंच्या घरी सून म्हणून आली आणि तिथून सुरू झाली तिच्या छळाची कहाणी। शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर 16 मेच्या दुपारी वैष्णवीनं गळफास घेत आत्महत्या केली।
वैष्णवी हगवणेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट नुकताच समोर आलाय. या रिपोर्टमध्ये वैष्णवीच्या शरीरावरती मारहाणीच्या खुणा आढळल्यात. त्यामुळं आत्महत्या करण्याआधी तिचा शारीरिक छळ झाल्याचं यातून स्पष्ट होत आहे. बावधन पोलिसांनी या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माला बेड्या ठोकल्या. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील मात्र मोकाट आहेत. याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये प्रोग्रेस आहे. 21 तारखेपर्यंत 3 आरोपींची पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि उर्वरित आरोपींना शोधाचं काम चालू आहे. त्याचबरोबर आम्हाला सदर घटनेच्या क्रमामध्ये सायंटिफिक पुरावे, त्याचबरोबर टेक्निकल एव्हिडन्स आणि साक्षीदार, सरकारी पंच घेऊन आम्ही ई साक्षीचे पंचनामे, या सगळ्या गोष्टी अगदी प्रोग्रेसने आणि बारकाईने चालू आहेत. आणि आरोपींना सुद्धा शोधण्यासाठी वेगवेगळ्या 3 टीम काढलेल्या असून त्यांचा देखील शोध घेत आहोत. वैष्णवी माहेरी गेल्यानंतर तिच्याकडून पैशांचा तगादा लावला जायचा. रिकाम्या हातानं परत आली तर तिच्यावर चारित्र्यावरून आरोप केले जायचे. वैष्णवीप्रमाणेच हगवण्यांच्या घरातील मोठ्या सुनेचाही असाच छळ झाल्याची बाब समोर आली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मोठ्या सुनेनं राजेंद्र हगवणेसह कुटुंबियांवरती पोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. मात्र हगवण्यांनी राजकीय वजन वापरल्यानं हे प्रकरण तिथल्या तिथं दाबण्यात आलं. वैष्णवीच्या मृत्यूला 5 दिवस उलटून गेल्यात, पण तिचा सासरा आणि राष्ट्रवादीचा पदाधिकारी राजेंद्र हगवणेला अजूनही अटक झालेली नाही. आपल्या मुलीसोबत जे घडलंय ते पाहून कसपटे कुटुंब अजूनही धक्क्यात आहे. मुलीला काय त्रास होतोय ते सगळं ऐकून घ्या आणि प्लीज मुलीला त्यांची मनस्थिती समजून घ्या. त्यांना परत त्रास होऊन देऊ नका. मुलींनी आई वडिलांना स्पष्ट आणि सरळ सरळ जे घडतंय स्पष्ट सांगितलं. ते मन मोकळेपणाने सांगावं आणि आई वडिलांनी त्याच्यातून बोध घ्यावा. मी माझ्या इज्जतीसाठी पोटात ठेवलं, 1.5 वर्ष पोटात ठेवलं. मी माझ्या भावांना नाही, माझ्या काकांना सांगितलं नाही. 1.5 वर्ष त्यांची मागणी पुरवत गेलो, ते घेत गेले, मी देत गेलो. अजितदादांवर त्यांच्या लाडक्या बहिणींनी भरभरून प्रेम केलं म्हणूनच आज ते सत्तेची मलई चाकतायत. पण त्यांच्याच पदाधिकाऱ्यांच्या घरात लाडक्या बहिणींचं असं शोषण होतंय. याला अजितदादांचाही आशीर्वाद आहे का? दादांनी हे स्पष्ट करावं. तसं नसेल तर तातडीनं राजेंद्र हगवणेंना बेड्या ठोकण्याचे आदेश द्यावेत. नाजिमुल्ला, ABP माझा, मुळशी, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.